एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। विरवडे खुर्द मोहोळ येथील पूरग्रस्त शेतकरी बांधवांना आस्था सामाजिक संस्था सोलापूर तर्फे दैनंदिन जीवनावश्यक वस्तू किट वाटप। पूरग्रस्तांना विरवडे खुर्द मोहोळ येथील पूरग्रस्त शेतकरी बंधूंना आस्था सामाजिक संस्था सोलापूर तर्फे दैनंदिन जीवनावश्यक वस्तू किटचे वाटप जैन महिला संघटनेचे सविता मोनोत, कमला कासवा, विमला सालेच्या आस्था संस्था अध्यक्ष आनंद तालीकोटी, संचालक योगेश कुंदूर, सचिव सुहास संचुरे, देव्याचा चेळेकर, सिद्धू बोर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी वेदांत तालीकोटी, अथर्व कोलुरे, रेवण हिरमड, विकास कुंदूर, सुरेश संचुरे, वेदांत तमशेट्टी, पिंटू कुस्तुरे, बसवराज कलशेट्टी, आनंद उदगिरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। पूरग्रस्तांना दिलेल्या किटमध्ये शेंगदाणा, गहू, तांदूळ, तुरडाळ, मुगडाळ, गव्हाचे पीठ, चहापत्ती, साखर, कोलगेट पेस्ट, सुप्रीम तेल, टावेल, सोलापुरी चादर, गाऊन, लहान मुलांचे कपडे, मोठ्यांचे टी शर्ट इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। आस्था सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे पूरग्रस्त बाधित गाव आहेत असे एकूण 10 गावांना आस्था साम्राज्य संस्थेच्या वतीने दैनंदिन जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले। तसेच गावातील जे गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्यामध्ये स्कूल बॅग, वह्या, कंपास, पेन इत्यादी साहित्य सोलापूर येथील सिद्धेश्वर प्रशालीमधील माजी विद्यार्थी यांच्याकडून वाटप करण्यात आले। या पूरग्रस्तांच्या बांधवासाठी सोलापुरातील दानशूर व्यक्ती, सोलापूर गार्मेंट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन उद्योगपती विजयकुमार पाटील, अंजली शहा, सुप्रिया सगर शेट्टी, राखी देशमाने, वसुंधरा पवार, नारायण काटवे, गीता गहन, पंढरपूर देवस्थान, हबप्प हौसेकर महाराज, नवनीत क्लास सेंटर, घुले आयुराज हॉटेलचे मालक सोमनाथ कोळेकर, अण्णाप्पा काडादी प्रशालेचे माजी विद्यार्थीकडून यांचे देखील योगदान लाभले।